आपण बघताय एबीपी माझा. माझा विठ्ठल माझी वारी या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरहून निघून सराटी इथे आज मुक्कामी असणार आहे. तर माऊलींची पालखी बरडमधून निघून नातेपुतेमध्ये मुक्कामी असेल. आषाढी जशी जवळ येते तसा वारकऱ्यांचा उत्साह देखील प्रत्येक दिवसागणिक वाढतोय. वारीच्या अशाच काही स्पेशल बातम्या आपण बघणार आहोत वारी स्पेशल या सेगमेंटमध्ये. ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान बरडमधून झालंय. आता ही पालखी कुठे जाणार आहे आणि तिचा पुढचा प्रवास कसा असणार आहे पाहूया. दिंडी पताका वैष्णव नाचते, पंढरीचा महिमा वर्णावा किती. या संत नामदेवाच्या अभंगाप्रमाणे पंढरपूर जसं जसं जवळ येत आहे तसं तसं वारीतले रंग अधिक गडद होताना दिसत आहेत. बरडमध्ये मुक्कामी असलेली माऊलीची पालखीनं आता नातेपुतेकडे प्रस्थान ठेवलेलं आहे आणि ही आज नातेपुतेमध्ये माऊलीची पालखी जाऊन विसावणार असली तरी आता सोलापूर जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे, ज्या जिल्ह्यामध्ये विठोबा आहे, त्या जिल्ह्यामध्ये आता ही माऊलीची पालखी प्रस्थान ठेवते आहे. आणि त्यामुळं सोलापूरमध्ये प्रवेश करत असताना या वारकऱ्यामध्ये उत्साह अधिकच वाढताना पाहायला मिळतो. गोविंद शेळके, एबीपी माझा, बरड. तुकोबांच्या पालखीने इंदापूरहून प्रस्थान केलेलं आहे. मात्र इथल्या रिंगण सोहळ्यात गेले 15 वर्ष दिव्यांग मुलं देखील सहभागी होत आहेत. या वारी बरोबर मूकबधीर विद्यार्थ्यांची दिंडी जी आहे ती सहभागी होत असते. ज्ञानबा तुकारामचा जयघोष आपल्या हातातल्या टाळांच्या बरोबर हे विद्यार्थी जे आहेत ते करत असतात. गेली 15 वर्ष या मूकबधीर विद्यालयाची दिंडी वारीमध्ये सहभागी होते आणि वारकऱ्यांबरोबर पंढरीच्या दिशेनं चालण्यामध्ये आपलं एक छोटं योगदान जे आहे ते देत असते. आपल्याबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. या विद्यार्थ्यांना सार्वजनिक ज्ञान व्हावं, सांस्कृतिक ज्ञान व्हावं आणि सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच आम्ही आहोत असा संदेश देण्यासाठी या मुलांना आम्ही या दिंडीमध्ये आणत आहोत. कानाने बहिरा मुकापरी नाही, शिकविता भाषा बोले कैसा पाही या म्हणीप्रमाणे या विद्यार्थी या दिंडीमध्ये येतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. सर, साधारणपणे या मुलांचा रिस्पॉन्स कसा असतो? कारण आम्ही बघतो ती रमून गेली आहे टाळ वाजवण्यात किंवा एकूणच आनंद घेतायत असं चेहऱ्यांवरून दिसतंय, पण त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा दिसतो? नाही, त्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. या विद्यार्थ्यांना शक्यतो निवासी शाळा असल्यामुळे बऱ्यापैकी हे विद्यार्थी बाहेर पडत नाहीत, परंतु आज एवढी मोठी माणसांची संख्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन त्यामुळे हे विद्यार्थी फार उत्साहित आहेत आणि त्यांना पण आपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे कुठेही फिरू शकतो, बागडू शकतो अशा प्रकारचा आनंद हा त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आहे. सर, ही मुलं जी आहेत सगळी ती वारीमध्ये सहभागी झाली आहेत. वारीचा आनंद आपल्या सगळ्यांसारखाच ती सुद्धा घेत आहेत, पण त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते सुद्धा कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांच्याशी त्यांचं नक्की काय म्हणणं आहे. कारण त्या त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये त्या सगळ्या मुलांशी संवाद साधतायत. तुम्ही तुमच्या सांकेतिक भाषेत मुलांशी बोलता आहात, त्यांना विचारा ना त्यांना नेमकं कसं वाटतं. तुला हे सगळं बघून काय वाटतं? ती सांगते की मला हे सगळं बघून खूप आनंद होतोय. इथे आम्ही कधी बाहेर नसतो, त्याच्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळे लोक आम्हाला बघायला भेटतात. सगळे वाजवणारे, ऐकणारे, बघणारे सगळे, पण आम्ही बोलत नाही, पण आम्हाला न बोलताही हे सगळं समजतं. त्याच्यामुळे इथे येऊन मला खूप आनंद झाला आणि असंच नेहमीच यायला इथे भेटावं अशी त्याची इच्छा. आपणही त्यांना अशीच सदिच्छा व्यक्त करूयात की त्यांना जास्तीत जास्त हा सगळा आनंद जो आहे तो आनंद उपभोगता येईल आणि आपल्या सगळ्यांसारखीच वारी जी आहे ती अनुभवायला मिळेल दरवर्षी. कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा. वारी असो किंवा जत्रा, देवदर्शनासोबतच इथे उत्पन्नाची साधनही तयार होतात. पंढरपुरातही वर्षभर चालणारा असाच एक व्यवसाय म्हणजे शिल्पकला. पंढरपुरातल्या विठ्ठल रखुमाईंच्या दगडी मूर्तीला मोठी मागणी असते. मानला तर देव, नाहीतर दगड.
या उक्तीप्रमाणे देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचं अंतर कमी करण्याचं सामर्थ्य मूर्तिकलेमध्ये आहे. ओबडधोबड दगडातून आकर्षक, रेखीव, प्रसन्न भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे शिल्पकला. पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणजे मूर्तींचा व्यवसाय. आषाढी आणि इतर यात्रा काळात देशभरातून येणारे भाविक विठ्ठल रुक्मिणी यांच्यासोबतच इतर मूर्ती इथून घेऊन जातात. यामुळेच पंढरपूर परिसरातील 12 ते 15 कारखान्यांमध्ये या दगडी मूर्ती तयार करण्याचं काम 12ही महिने सुरू असतं. विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या मूर्त्यांना जास्त करून मागणी असते. नामदेव, तुकाराम यांची मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या मार्बलमध्ये बनवल्या जातात आणि विठ्ठल रुक्मिणी या मूर्त्या गंडकी पाषाण, शालिग्राम किंवा काळा पाषाण या दगडामध्ये बनवल्या जातात. तर काळा पाषाण आणि शालिग्राम पाषाण हा जो आहे तो कर्नाटकातून बागलकोट या ठिकाणून येतो आणि मार्बल हा राजस्थानमधून मागवला जातो. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती साधारणतः 2-2.5 फुटाला 15 दिवसाचा अवधी लागतो. त्याला स्केचिंग करून नंतर दगडी मूर्ती फोडून त्यातून हा मूर्ती साकार केली जाते. एकदा मूर्ती तयार झाली की त्यावर फिनिशिंगसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या मूर्तींना ग्राइंडरने मूळ दगडापासून कापून पॉलिश पेपरच्या सहाय्याने घासून सुबकपणा आणि अचूकता साधली जाते. मूर्तींच्या आकारानुसार त्यांच्या किमती ठरतात. प्रामुख्याने 5 फुटाच्या मूर्तीला 60,000पर्यंत किंमत मिळते. एक कारागीर दगडी मूर्ती तयार करण्यासाठी 15 दिवस कष्ट करतो. पण संगमरवरी मूर्तीला याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. पंढरपुरातल्या कारखान्यातून दरवर्षी अनेक मूर्ती अमेरिका आणि युरोपलाही जातात. आषाढी यात्रेसाठी मागणीनुसार शेकडो मूर्ती सध्या भाविकांच्या प्रतीक्षेत आहेत. अक्कीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात. त्याच पद्धतीनं या कारखान्यामध्ये आपण पाहू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणाचे वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतात आणि त्या दगडातून हे कारागीर रात्रंदिवस कष्ट करून त्या दगडांना सुबक आकार देतात आणि त्यातून या आकर्षक मूर्ती बनतात ज्या 7 समुद्रापार सुद्धा जातात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या बरोबर जे विविध व्यवसाय इथं रुजलेत त्यातला मूर्तिकाम हा सगळ्यात मोठा व्यवसाय. पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. वारीमध्ये अनेक तरुण मुलं फोटोग्राफी करताना दिसतात. मात्र त्यांची ही मक्तेदारी मोडीत काढत एक महिला फोटोग्राफर देखील या वारीचे खास क्षण टिपण्यासाठी आता सज्ज आहे. वारी म्हणजे जशी वैष्णवांची मांदियाळी तशी आता आधुनिक काळात ती फोटोग्राफर्सची सुद्धा मांदियाळी असल्यासारखं चित्र जे ते वारीत बघायला मिळत असतं. लक्ष्मी तुपे या यंदाच्या वर्षी वारीही करतायत आणि त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा छंद म्हणून गेली अनेक वर्ष त्यांनी ज्या फोटोग्राफीची जोपासना केली आहे ती फोटोग्राफी सुद्धा त्या करतायत. त्यांच्याशी बोलणार आहोत कारण त्यांच्याशी बोलायचं विशेष कारण म्हणजे वारीच्या वाटेवरती अनेक पुरुष फोटोग्राफर्स आणि त्यातही अनेक तरुण मुलं आपापले हायटेक कॅमेरे घेऊन फोटोग्राफी करताना पाहायला मिळत असतात. पण महिला फोटोग्राफर अगदी तुरळक असतात आणि त्यात वारी करून फोटोग्राफी करणाऱ्या तर जवळजवळ नाहीच. आणि त्यामुळे लक्ष्मी ताई ज्या आहेत त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. का तुम्ही यंदा वारीला आलात आणि त्यात फोटोग्राफी करतानाची महिला फार कमी दिसतात, तुम्ही दिसताय पहिल्याच? हो, मला फोटोग्राफीचा आमचा हा बिझनेस आहे आणि मी गेले 20 वर्षापासून फोटोग्राफी करते. आणि ह्या वेळेस म्हटलं की चला आपण एक वेळेस वारीला जाऊन पाहू, वारीमध्ये काय मजा असते. आणि वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला काहीतरी आठवण असावी. आपण वारीमध्ये आलोय, मग आपण आपले काहीतरी क्षणचित्र, वारीची आठवण यासाठी मी माझी फोटोग्राफी सोबत घेऊन आलेली कॅमेरा. आता जवळजवळ गेले आठवडाभर तुम्ही वारी बरोबर आहात. काय तुमच्या लक्षात राहिलं, काय तुम्हाला वेगळेपण दिसतं वारीचं तुमच्या नजरेतून? आमच्या नजरेतनं म्हणजे खूप मजा वाटते, खूप चांगलं वाटते. वारीला माणसाने आयुष्यात एकदा तरी यावं. आणि आपण व्यवसाय किंवा कुठलेही बिझनेस प्रत्येकाचं उदरनिर्वाहासाठी जो इन्कम असतो तो माणूस आयुष्यभर करतच असतो. पण वारीमध्ये येणं आणि वारीमध्ये कधीतरी आपण आपला लोकांचा अनुभव किंवा आपण आपला अनुभव इतरांना द्यावा, इतरांचा अनुभव आपण आपल्यासाठी घ्यावा, याच्यासाठी म्हणजे मी आले. त्यातलं तुम्हाला काय लक्षात राहिलं, तुम्हाला काय आवडलं? मला म्हणजे आता हा रिंगण हा एक सोहळा आणि त्या घाटामधनं पालखी येते तो घाटातला एक सोहळा, हे 2 सोहळे अगदी मला खूप आवडले आणि मी ते खूप फोटोग्राफी केली त्याची आणि खूप मनसोक्त आनंद घेतला या वारीचा. पुढच्या वर्षी पण वारीला येणार आहात? हो, आता हा सोहळा पाहिल्यानंतर यावा असं वाटतं.
तर वारी जी आहे ती प्रत्येकाला आपली वाटते, जवळची वाटते. इथे कुठलाही भेदभाव नसतो. इथे सगळ्यांना अगदी सहज प्रवेश असतो आणि सगळेजण एकदा का वारीत आले की त्यांना पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. लक्ष्मीताई यंदा त्यांच्या फोटोग्राफीमधून वारी जी आहे ती त्यांच्या पद्धतीने जतन करणार आहेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा यावं असं त्यांना वाटतंय, कारण हा वारीचा सोहळाच तितका अनोखा आहे आणि तितका अपूर्व आहे. कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, इंदापूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी या चंद्रभागेची महती. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रभागा इतकी दूषित झाली होती की वारकऱ्यांना त्याच्यामध्ये स्नान करणं तर सोडाच, पाय बुडवणंही कठीण होऊन बसलं होतं. मात्र माझाच्या बातमीनंतर प्रशासनाने आता चंद्रभागेच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलंय. पंढरपूरला येणारा वारकरी आधी चंद्रभागेत स्नान करून मग विठुरायाचं दर्शन घेतो. या प्रथेचं पालन गेली शेकडो वर्ष होत आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीवर 1968 साली उजनी धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदा चंद्रभागा अडवली गेली. मात्र ज्या कारणासाठी ती अडवली त्यातून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आणि बळीराजाच्या शेतात चंद्रभागा नाचू लागली. कालांतराने चंद्रभागेत पाणी राहावं म्हणून पंढरपूर जवळ यावर 2 बंधारे बांधल्याने वाळवंटात चंद्रभागा थांबली ती थांबलीच. हळूहळू यातूनच प्रदूषणाने तिला गटारीचं स्वरूप आलं. संपूर्ण पात्र शेवाळं, पाणकणीस याने भरून गेलं. यातच भाविकांकडूनही ती काही प्रमाणात दूषित झालीच. ज्या उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडलं जातं ते पाणी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचं घाण पाणी आणि रस्त्यातील हजारो कारखान्यांचं विषारी पाणी एकत्र झाल्याने चंद्रभागा दूषित झाली. या घाण पाण्यामुळे भक्तांना त्वचारोग होऊ लागले. हेच घाण पाणी तीर्थ म्हणून प्यायल्याने पोटाचे विकारही सुरू झाले. हेच सगळं भीषण वास्तव एबीपी माझाने मांडल्यावर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने चंद्रभागा कोरडी करून तिच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. बरेच दिवस साठलेल्या पाण्यामुळे इथं पाणकणीस आणि शेवाळ साठलेलं होतं. खालच्या बंधाऱ्यातील पाणी सोडून चंद्रभागेचा घाट थोडा मोकळा करून आता ट्रॅक्टर असेल, जेसीबी असेल यांच्या सहाय्यानं चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेले पाणकणीस असेल, शेवाळ असेल ते काढणं आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पडलेले खड्डे मुजवण्याचं काम आता चालू केलेलं आहे. हे अशा प्रकारे पहिल्यांदाच आम्ही प्रायोगिक तत्वावर करतोय, जेणेकरून ह्या शेवाळ आणि पाणकणीसामुळे भाविकांना जो त्रास होईल तो होणार नाही अशी आम्हाला आशा आहे. आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावं, पाण्यातील खड्डे आणि पाण वनस्पतींमुळे गाळात अडकून बुडण्याचे धोके कमी व्हावेत यासाठी प्रशासन सज्ज झालंय. येत्या 2 दिवसात नदीचं संपूर्ण पात्र कोरडं पडण्यास सुरुवात होणार आहे. सध्या नदीतलं पाणी सोडून दिल्याने पाण वनस्पती आता उघडी पडली आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण या ठिकाणी येऊन थोडं स्नान करावं चंद्रभागेमध्ये, पण या ठिकाणी एवढी अस्वच्छता आणि एवढी घाण झालेली आहे की या ठिकाणी माणूस पाय धुण्यासाठी सुद्धा तुला तर खूप किळसवाणी वाटते. असं म्हणायला नाही पाहिजे की आपल्या चंद्रभागेमाईला, पण खूपच या ठिकाणी घाण झालेली आहे. तर ही लवकरात लवकर स्वच्छता व्हावी अशी आमची सर्व भाविकांकडनं अपेक्षा आहे. एबीपी माझाच्या दणक्याने निदान चंद्रभागेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या आषाढीला तरी भाविकांना चंद्रभागेच्या स्वच्छ आणि निर्मळ पाण्यात पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय चंद्रभागेत पडलेले खड्डे आणि हेही बुजवता येणार आहेत आणि ज्यामुळं भाविकांना धोकाही टळेल आणि भाविकांचं स्नानही चांगल्या रीतीने करता येईल. ज्या पद्धतीनं फडणवीस सरकारने नमामि चंद्रभागा प्रकल्प सुरू केला होता त्याच प्रकल्पाच्या आधारित त्यांनी कामं जी करणं अपेक्षित होतं ही कामं होत नव्हती आणि आषाढी यात्रेपूर्वी ही जी परिस्थिती भयानक झालेली आपण दाखवली होती एबीपी माझाने आणि त्यानंतर पहिल्यांदाच चंद्रभागेच्या इतिहासात पहिल्यांदाच चंद्रभागेच्या पात्रातील शेवाळं आणि पाणकणीस काढायचं काम सुरू झालेलं आपण माझ्या मागे पाहू शकता. पुढच्या फळीचे ट्रॅक्टर आणि जेसीबी आणण्यात आलेले आहेत, बोटी आणण्यात आलेल्या आहेत आणि या पुढच्या 2 दिवसात चंद्रभागेचं हे जे पात्र आहे हे पूर्णपणे स्वच्छ करायची मोहीम प्रशासनाने हाती घेतलेली आहे. वाळवंटातून कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा.